नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता अर्थव्यवस्था याचे कंबाईन ग्रुप बी जी 26 फेब्रुवारीला एक्झाम झाली त्याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर यांचा आढावा घेणार आहोत, त्यांचे विश्लेषण करणार आहोत, कसं उत्तर आलं आणि त्याचा काय संदर्भ आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे सुरू करूया आपण आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, साधारणतः 15 प्रश्न दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा पॅटर्न सेमच राहिलेला आहे, कोणता बदल झाला नव्हता इकॉनॉमिकमध्ये। तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे 1995 मध्ये बँक आणि ग्राहकांच्या मधल्या विवादांचे स्वस्त व जलद निपटारा करण्यासाठी टिंबटिंब सुरू करण्यात आले। अगदी सगळ्यांना जमलेला प्रश्न आहे हा। बँकिंग लोकपाल योजना हे याचं उत्तर आहे मित्रांनो। 1995 ला कलम 35A अन्वये RBI ॲक्ट 1949 अंतर्गत RBI द्वारे बँकिंग ॲम्बुशमेंट, ज्याला आपण लोकपाल असंही म्हणतो, बँकिंग लोकपाल लागू करण्यात आला। याचा उद्देश काय होता की बँक आणि ग्राहकांच्या मधला जो विवाद आहे तो स्वस्त आणि जलदरित्या निपटवणे। ठीक, तर हेच वाक्य इथं दिलेलं आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खालची बॉटम लाईन वाचली नाही आणि बरोबर काय आहे ते बघून उत्तर दिलं। ठीक आहे, बोल्डमध्ये होतं, काहींना उत्तर देता देता लक्षात आलं ते वाचले। तर यामध्ये 3 विधानं आहेत। पहिलं विधान म्हणताय की भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली। सगळ्यांनाच माहिती आहे 1949 हे याचं साल आहे, 1949। त्यामुळं 1948 हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे मित्रांनो। या समितीमध्ये 3 व्यक्ती होत्या, त्याचे अध्यक्ष होते प्री.सी. महालोबनीस, त्याचे सदस्य होते D.R. गाडगीळ, त्याच्यानंतर V.K.R.V. राव यांचा सुद्धा सदस्य म्हणून यामध्ये समावेश होता। त्यामुळे हे वाक्य काय आहे मित्रांनो, बरोबर आहे। त्यानंतरचं विधान जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आलेला आहे। बरोबर आहे मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि त्यामुळे उरला फक्त पर्याय एक याच्यामध्ये फक्त हे चुकीचं आहे मित्रांनो। त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न सोपा प्रश्न। ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारे टिंबटिंब शिखर संस्था आहे। याचं उत्तर आहे मित्रांनो नाबार्ड। नाबार्ड हे याचं उत्तर आहे मित्रांनो। ठीक, हे सोपं प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला आहे। ठीक, पुढे जाऊया। केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मध्ये केंद्र सरकारचा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? आता सरकारचं उत्पन्न विचारलेलं आहे। काही जणांचं मत असं आहे, काही प्राध्यापकांचं मत आहे की हा बरोबर पर्याय आहे, परंतु मित्रांनो GST वस्तू आणि सेवा कर हाच बरोबर पर्याय आहे, कारण सरकारचं उत्पन्न विचारलेलं आहे आणि हे दायित्व जे कर्ज घेतलेली आहे त्याच्यामुळे लिॲबिलिटीज तयार होतं, हे उत्पन्नामध्ये गणता येणार नाही। त्याचमुळं याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो वस्तू आणि सेवा कर असाच आहे मित्रांनो। त्यामुळं ज्यांनी हे उत्तर दिले त्यांनी घाबरण्याचं कारण नाही। त्याच्यावर लगेच ऑब्जेक्शन आयोगाने जरी हे उत्तर दुसरं दिलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येईल मित्रांनो। पुढचा प्रश्न अगदी सोपा प्रश्न। 2011च्या जनगणनेमध्ये लोकसंख्येची भारताची घनता काय होती? भारतात लोकसंख्येची घनता 382 प्रति चौरस किलोमीटर इतकी होती मित्रांनो। हे आपण सर्वांनी वाचलेलं आहे आणि सर्वांचं बऱ्यापैकी बरोबर आलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये विचारलेली आहेत मित्रांनो। गुणात्मक वैशिष्ट्यांसंदर्भात व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? आता काही जणांनी याचं जे उत्तर दिलेलं आहे तर शहरीकरण आणि रोजगार वाढ याच्यात सहज संबंध नाही असं उत्तर काही जणांनी दिलेलं आहे, पण माझं उत्तर वेगळं आहे। बघूया, आपण 4 स्टेटमेंट वाचूया आणि मग आपण करूया। दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा
सकारात्मक संबंध आहे. बरोबर आहे मित्रांनो, सकारात्मक संबंध आहे. कारण शहरीकरण वाढल्यानंतर GDP सुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येतो, कारण उत्पन्नाची क्वालिटी जी आहे ती वाढलेली आहे. आता शहरीकरण व रोजगार वाढ यांच्यामध्ये सहसंबंध नाही असं म्हटलेलं आहे. हे चुकीचं आहे मित्रांनो. सहसंबंध नाही हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते असं विचारलेलं आहे. मित्रांनो, शहरीकरणासोबत आपल्याला छोटी छोटी कोंबड्याच्या खुरड्यासारखी घरे, प्रदूषित हवामान, ट्रॅफिकचा प्रश्न, भाऊ गर्दी, सांडपाण्याच्या निचरा न झाल्याने पसरलेली रोगराई, त्याच्यानंतर वाढलेली गुन्हेगारी प्रवृत्ती, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हा सुद्धा पर्याय मित्रांनो चुकीचा ठरतो. कारण शहरीकरण वाढल्यामुळे झोपडपट्ट्यांचं प्रमाण, निकृष्ट दर्जाचं राहणीमान झालेलं आहे. भरपूरसे रिपोर्ट आपण याला देऊ शकतो. त्यामुळं हा प्रश्न मित्रांनो कॅन्सल होण्याची शक्यता मला वाटते 95% आहे. हा प्रश्न रद्द होईल. ठीक, तर याच्याचमुळं हे 2 झाले. आता तिसरा जर वाचला आपण, चौथा वाचला, शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. म्हणजे शहरीकरण वाढल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या कमी होते असं म्हटलेलं आहे. तर हे पण कुठं ना कुठं आपण बरोबर ठरवू शकतो, पण याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकतो. हा फारच वादग्रस्त प्रश्न आहे. हे फारच काय म्हणतो आपण त्याला, हे स्टेटमेंट असू शकतात, एखाद्याचं मत असू शकतं, पण हे रियालिटी असू शकत नाही मित्रांनो. ठीक, आणि शहरीकरण आणि दरडोई उत्पन्नातील वाढ यांच्यामधला सकारात्मक संबंध याच्यावर सुद्धा डिबेट करता येते, दाखवू शकतो आणि नाही पण दाखवू शकत. हा वादग्रस्त प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? विच ऑफ द फॉलोइंग मार्केट सेगमेंट्स इज अ ग्रोथ अँड प्रॉफिट ओरिएंटेड इन इंडियन कमर्शियल बँकिंग सिस्टीम? आता ह्याच्यामध्ये फार मोठा कॅच आहे, ह्याच्यामध्ये गोम आहे. काय मित्रांनो बघा, लक्षात घ्या, कोणती प्रणाली ही प्रॉफिट मिळवण्यासाठी आणि वृद्धी घडवून आणण्यासाठी उपस्थित केलेली आहे? मोबाईल बँकिंग ही काय प्रॉफिट आणि वृद्धी देण्यासाठी ती सेवा दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यातून काय फार मोठं प्रॉफिट मिळवायचं आहे का कुणाला? नाही. इंटरनेट बँकिंग नाही, सेवा आहे. रिटेल बँकिंग ही सुद्धा सेवा आहे. म्युच्युअल फंड हे ॲसेट्स आहेत. ठीक, या लॉजिक, हे माझं लॉजिक नंबर 1. ठीक, त्याच्यानंतर मी लॉजिक नंबर 2 देतो मित्रांनो. काही जणांचं असं मत आहे की रिटेल बँकिंगमध्ये फार मोठे आम्हाला वृद्धी दिसते वगैरे वगैरे. आम्ही काय करतो, पर्सनल लोन देतो आणि होम लोन देतो, कार लोन देतो, त्याच्यावर इंटरेस्ट घेतो. इंटरेस्ट घेता त्याच्यावर, पण काय आहे की ते इंटरेस्ट तुम्ही जे आहे ते लोकांचा पैसा फिरवता तुम्ही फक्त. ज्यांनी सेविंग अकाउंट आणि आपलं जे FD आहेत तिथं आपले जे पैसे ठेवलेले आहेत, ठीक आहे, डिमांड डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिट आपण ज्याला जे म्हणतो, त्याच्यावर सुद्धा परतावा तुम्हाला द्यायला लागतो. प्लस हे सगळं करण्यासाठी, तुमची बँकिंग व्यवस्था चालवण्यासाठी एवढ्या मोठे असेट्स, त्यांचे लाईट बिलं आले, कर्मचाऱ्यांचे पगार आले, त्यांचा रखरखाव आला, एवढा सगळा खर्च आहे. किती बँक्स प्रॉफिटमध्ये आहेत? किती बँक्स प्रॉफिटमध्ये आहेत? त्यामुळं ग्रोथ आणि प्रॉफिट ओरिएंटेड नाही आहेत, सर्व्हिस ओरिएंटेड आहेत. त्यांचं सेवा देण्याचं हे आहे रिटेल बँकिंगचं. त्यामुळे मी रिटेल बँकिंगला करेक्ट म्हणणार नाही मित्रांनो. आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट, जर MPSCने हे जर उत्तर दिलं तर आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट हे उत्तर कॅन्सल करून देण्यासाठी. आपल्याकडे भरपूरचे आहेत. जर म्युच्युअल फंडाचे परतावे आपण बघितले आणि बँकांचं जर प्रॉफिट बघितलं, म्युच्युअल फंडांनी अगदी 80% प्रॉफिट दिलेला आहे एका वर्षात. इतका परतावा दिलेला आहे, इतकी वृद्धी दाखवलेली आहे. आणि म्युच्युअल फंडचा मुळातच उगमच जो झालेला आहे तो वृद्धी आणि प्रॉफिट मिळवण्यासाठी झालेला आहे. वृद्धी आणि प्रॉफिट मिळवण्यासाठी झालेला. बऱ्याचशा बँकांनी आपले म्युच्युअल फंड काढलेले दिसतात. ICICI असू दे, HDFC असू दे, SBI असू दे, बँकांचे म्युच्युअल फंड आहेत मित्रांनो.
ठीक, तर माझं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 म्युच्युअल फंड्स. त्याच्यानंतर शेती उत्पादकता. उत्पादकता म्हणजे काय? आपल्या शेतात गहू किती पिकला, कापूस किती पिकला, ऊस किती पिकला, याला आपण उत्पादकता म्हणतो. उत्पन्न किती, पैसे किती आले वर्षाकाठी माझ्या हातात, प्रॉफिट किती आलं, ती झालं उत्पन्न. आता हा जर भेद तुम्ही समजला व्यवस्थित तर आपल्याला याचं उत्तर निघतं. शेती व्यवसायातील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून असते असं म्हटलेलं आहे. तांत्रिक घटकावर अवलंबून असते का? यस, मी टेक्नॉलॉजी वाढवली, मी विजेचा वापर करून पाणी उपसलं, विजे ही टेक्नॉलॉजी आहे, तांत्रिक घटक आहे. माझी उत्पादकता वाढली का नाही? वाढली, नक्कीच वाढली. पाणी जास्त आलं, माझी उत्पादकता वाढली का नाही? वाढली मित्रांनो, उत्पादकता वाढली. जेवढं पाणी तेवढं पीक. ठीक, ह्या 2 गोष्टी बरोबर आहेत. मनुष्यबळ आपल्याकडे आधीच एक्सेस, ज्याला आपण प्रचंड बेरोजगारी, छुपी बेरोजगारी म्हणतो, ती छुपी बेरोजगारी आपल्या ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळं मनुष्यबळ आणि वाढवलं तर शेतीमध्ये उत्पादकतेत काय फरक पडेल का? एका एकरामध्ये 100 लोकांनी मिळून 1 एकर केला काय आणि 10 लोकांनी मिळून 1 एकर केला काय? गहू तेवढाच पिकणार आहे, ऊस तेवढाच पिकणार आहे, कापूस तेवढाच पिकणार आहे, तेवढंच पीक येणार आहे. त्याच्यामुळं हा कटला. ठीक, हा पर्याय कटतो. संस्थात्मक घटक म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या. संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल, ज्याच्यामध्ये ॲग्री एक्सटेन्शनचे इन्स्टिट्यूशन असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला वित्तपुरवठा करणारे इन्स्टिट्यूशन्स असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतो आपण कृषी सहाय्य करणाऱ्या, पीक विमा देणाऱ्या, ह्या संस्थात्मक घटक वाढवल्यानंतर फक्त फरक काय पडला तुम्हाला? कृषीमध्ये एक स्टॅबिलिटी आली आणि उत्पन्न घटक वाढवण्याची शक्यता आली. म्हणजे ॲग्री कोऑपरेटिव्ज आल्या, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आल्या. ह्याच्यामुळं तुमचा उत्पन्न घटक वाढतो, उत्पादकता घटक वाढत नाही. ठीक, तर त्याच्यामुळं याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 अ आणि ड आहे. पुढचा प्रश्न आपण काढतोय. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 वैशिष्ट्ये कोणती आहेत? ही जे चारी जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते 4 स्टेटमेंट हे बरोबर आहेत आणि त्याच्यामुळं वरीलपैकी सर्व हा पर्याय मी देतो. याच्यावर जास्त भाष्य करण्याची गरज नाही. नेटवर सर्च केलं, तुम्ही वाचला तरी तुम्हाला हे उत्तर मिळून जातं. सेजचे कोणते उद्दिष्ट नाही? जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती, बरोबर आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढवायचीच आहे ना. त्याच्यानंतर निर्यातीला प्रोत्साहन, बरोबर, सेज झालेच त्याच्यासाठी तयार. रोजगार निर्मिती झालीच पाहिजे, नाही तर काय उपयोग मग? पण ते शेती हा त्याचा काही उद्देश नव्हता. हा सगळा आउटवर्ड एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ तयार करायची होती त्यांना आणि त्याच्यातून रोजगार, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढवायची होती. त्यांचा आत म्हणजे आपल्या अंतर्गत शेतीचा विकास करू, डोमेस्टिक लेवलला काही त्यांनी चर्चा केली नव्हती सेजमध्ये. त्यामुळं हा पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. त्यामुळं माझं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे, कारण हे उद्दिष्ट नव्हतं. पुढचा प्रश्न, इन्फंट मॉर्टॅलिटी आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी याच्याबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. चाइल्ड मॉर्टॅलिटी ह्याला अंडर 5 मॉर्टॅलिटीमध्ये 5 वर्षाच्या खालील जर बालकाचा मृत्यू झाला तो बालमृत्यू गणला जातो. आणि शिशु मृत्यू जो आहे तर इन्फंट मॉर्टॅलिटी याला आता ही बालमृत्यू आणि शिशु मृत्यू असं पाहिजे होतं, पण ठीक आहे, इंग्लिशमध्ये वाचलं तर इन्फंट मॉर्टॅलिटी हे 1 वर्षाखालील बालकांचा मृत्यू गणला जातो. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते विचारलेलं आहे. तर यांच्या मते व्ही शेपची रिकव्हरी असू शकते असं त्यांचं मत होतं. म्हणजे आपली अर्थव्यवस्था जरी मंदावली तर अचानक जंप घेईल आणि झामकन वर जाईल. असं यू शेप होणार नाही. यू शेप म्हणजे मंद 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 एकदम झामकन आदळली, तिथं आदळल्यानंतर कॉन्स्टंटच आदळत म्हणजे आदळलेल्या पातळीवरच राहिली आणि मग फार वेळानंतर 2-3 वर्षानंतर मग वर जाईल. असे निराशावादी दृष्टिकोन नव्हता त्यांचा. ठीक, त्यामुळे हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर यस शेप म्हणजे अशी काय झाली, अशी स्थिर होती आणि एकदम झामकन आदळली, मग पुढं आदळत 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 दर कमी 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 होत आणि एकदम झाली आणि परत स्थिर राहिली. अशी यस शेप ही काय रिकव्हरी झाली का? ठीक, यस शेप रिकव्हरी नाही झाली, या डाऊन टर्न झाला. आणि जरी उलटं जरी कन्सिडर केलं, डायरेक्ट एका स्थिर मंद पातळीवरनं डायरेक्ट हळूहळू वाढत गेली, मग एकदम वाढली, मग आणि परत हळू वाढत जो स्थिर राहिली,
अशी असू शकते का? नाही म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी पण. त्यानंतर झेडमध्ये काय होतं की अशी स्थिर आहे, एकदम झमकन वाढली आणि वर जाऊन आणि परत स्थिर राहिली, अशी पण नाही असं म्हटलेलं आहे. व्ही शेप म्हणजे काय? कमी 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 होत आली, झमकन वाढत 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 चालली. व्ही शेप रिकव्हरी, डबल व्ही शेप रिकव्हरी, अशा भरपूरशा रिकव्हरी आहेत. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे मित्रांनो, व्ही शेप रिकव्हरी. अगदी सोपा प्रश्न. 2020च्या बजेटमध्ये करपात्र उत्पन्नाचे पातळ्या काय आहेत, दर पातळ्या काय आहेत? तर 5 ते 30% हे दर पातळी आहेत मित्रांनो. याच्यावर जास्त भाष्य करायची आपल्याला गरज नाही. त्याच्यानंतर अगदी जबरदस्त प्रश्न. पहिलं विधान म्हणताय, बरोबर विधान शोधायचं आहे. पहिलं विधान म्हणताय, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे असं म्हणताय. शक्य आहे का हे? कतारमध्ये सर्वात जास्त म्हणजे सर्वात स्वस्त वीज पुरवली जाते, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर सर्वात जास्त आहे, हे पण चुकीचं आहे. कारण जगात सर्वात महाग वीज उद्योगांना पुरवली जाते ती पॅसिफिक आयसलँडमधलं सोलोमन आयसलँड. इथं $99 प्रति युनिट इतक्या प्रचंड दरानं वीज पुरवली जाते. त्याच्यानंतर भारतातील वीज वितरणाचा परतावा समाधानकारक आहे असं म्हटलेलं आहे. वीज वितरणाचा खर्च परतावा, वीज वितरणावर जो खर्च होतोय तो समाधानकारक आहे का? अजिबात नाही, असूच शकत नाही. अहो कसेही डांब लावतात, कुठेही लावतात, कशाही डांबावरून कधीही जो हे आहे त्याचा मेंटेनन्स येतो. त्याच्यानंतर त्याचं जे डांबाची पोझिशन आहे अशी आहे की जे हीट लॉसेस आहेत, इलेक्ट्रिसिटीचे रेझिस्टन्स आणि हीट लॉसेस ते प्रचंड आहेत. त्याच्यामुळे फार प्रचंड मोठा लॉस होतो. AT&C लॉसेस हा UPSC इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारलेला. AT&C लॉसेस म्हणजे काय असे का विचारलेलं. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरना हा प्रश्न येऊ शकतो. तर ॲग्रिगेट टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस, आता आपण जो चर्चा केली ह्या टेक्निकल लॉसेसमध्ये येतो, म्हणजे थर्मल लॉसेस वगैरे वगैरे ट्रान्समिशनमध्ये आलेले लॉसेस. आणि जे वीज बिलं भरणा, वीज बिलाची मोजणी, वीज बिल आकारणी, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटा हे कमर्शियल लॉसेसमध्ये येतात. भारतामध्ये 2016-17 या कालावधीमध्ये एकूण वीज उत्पादित केलेल्यापैकी 28% विजेचा हा जो व्यय आहे तो या दोन्हींमुळे होतो असं मत आहे तज्ज्ञांचं. त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतंच बरोबर नाही मित्रांनो. वरीलपैकी कोणतंच बरोबर नाही हा याचं उत्तर आहे. पुढं, आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित असतो. बरोबर आहे, असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर व्यापाराच्या अटी वस्तूंच्या निर्यात आणि आयात विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरावर संदर्भित असतात. तुम्ही गुगल सर्च केला तर हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसून येईल. त्यामुळे हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात. बरोबर आहे. क्रेडिट आणि डेबिट हे दुहेरी नोंद आहे. एका ठिकाणी क्रेडिट आणि एका ठिकाणी डेबिट. ठीक, क्रेडिट आणि डेबिट दुहेरी नोंद आहे. त्यामुळं हे पण बरोबर आहे. त्यामुळं बरोबर विधान विचारलेलं आहे आणि वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. इथं आपलं इकॉनॉमीचे प्रश्न संपतात. आय होप मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे. तरी काही त्रुटी असतील तर तुम्ही बिंदास कधीही मला विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन. त्यामुळं तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही मला शंका विचारून कधीही याच्याबद्दल तुम्ही डाऊट तुमचा क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. याच्यानंतर आपण दुसऱ्या विषयाचे विश्लेषण टाकूया आणि त्याच्यामधून आपण पूर्ण पेपर कव्हर करूया.